नमस्कार. दिव्यांग बांधवांसाठी ज्या विविध योजना राबवल्या जातात, त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे लाभार्थी आहेत, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा ही महत्त्वाची अपडेट जी आहे, आपल्या मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलेलो आहे. या अगोदर आपण पाहिलं होतं शासन निर्णय जो GR जाहीर करण्यात आला आहे, या अंतर्गत शासनाच्या विविध विभागांमध्ये विशेष दिव्यांगांची भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे. तर या अंतर्गत पाहू शकता महावितरणमध्ये दिव्यांगांसाठी फक्त 412 जागा म्हणजे 5,000 एकूण जागांसाठीची भरती प्रक्रिया होणार आहे आणि त्यामध्ये 412 जागा या दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. राज्यभरातील 49 दिव्यांग कर्मचाऱ्यांना महावितरणमार्फत चाकी सुद्धा देण्यात आली आहे. त्याचबरोबर आगामी 5,000 तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत नियमानुसार 412 जागा दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तशी माहिती महावितरणचे मानव संसाधनाचे म्हणजे HR संचालक राजेंद्र पवार यांनी दिली आहे. महावितरणमध्ये आतापर्यंत दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहाय्यक उपकरणे पुरवण्याच्या उपक्रमातील राज्यातील 49 दिव्यांग कर्मचाऱ्यांना दुचाकी उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे. महावितरणने मुख्यालय असलेल्या मुंबई येथील प्रकाशगड येथे दिव्यांग दिनानिमित्त बुधवारी आयोजित कार्यक्रमात राजेंद्र पवार बोलत होते. यामध्ये मानव संसाधन विभागाचे महाव्यवस्थापक राजेंद्र पोहे पांडे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय डोके यावेळी उपस्थित होते. राजेंद्र पवार पुढे म्हणाले की आज दिव्यांजन सर्वच क्षेत्रामध्ये स्वकर्तृत्वाने यशाची तुंग भरारी घेत आहेत आणि ज्या शक्ती व विश्वासाच्या बळावर न्यूनगंडावर मात करण्याचे आवाहन त्यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांना केले. तर दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी कोणताही भेदभाव न करण्याची शपथ घेऊन संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. सध्या महावितरणमध्ये कार्यरत दिव्यांग कर्मचाऱ्यांना त्यांचे दैनंदिन कामकाज अधिक सुकर होण्यासाठी अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. त्यांना दिव्यांग भत्ता नियमितपणे दिला जात आहे. चुकीच्या पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सेवेत येण्याचे कोणी प्रयत्न करीत असल्यास अशा बाबी सुद्धा तात्काळ निदर्शनास आणून देण्याबाबत पवार यांनी सूचित केले. त्याचबरोबर 23 जणांचा सत्कार सुद्धा त्या ठिकाणी झाला. दिव्यांग लेखकांची पुस्तके पुष्पगुच्छ घेऊन कार्यालयाचे कार्यरत 23 दिव्यांग कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या अंतर्गत पाहू शकता दिव्यांगांसाठी महावितरणमध्ये लवकरच 5,000 पदांसाठीची तांत्रिक पद भरती होणार आहे. यामध्ये 412 जागा रिक्त आहेत. त्याचबरोबर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला शासन निर्णय या अंतर्गत सर्व प्रशासकीय विभाग जे आहेत महाराष्ट्र शासनाचे यांच्या अंतर्गत दिव्यांगांसाठी विशेष भरती प्रक्रिया ही लवकरच राबवली जाणार आहे आणि त्या संदर्भातली जाहिरात ही लवकरच जाहीर होईल. अशाच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आहेत या वेळेवर मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.